हॅलो स्टुडंट, डिफरन्शिएशन या चॅप्टर मधली जी आपली एक्झरसाइज चालली आहे 1.1 त्यातला आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूयात. क्वेश्चन नंबर 4 थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. आतापर्यंत आपण कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केले. त्या सर्व डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेज लागले आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण सिम्प्लिफिकेशन केलं. पण क्वेश्चन नंबर 4 मध्ये थोडीशी टेक्निक वेगळी आहे. फॉर्म्युले डायरेक्ट नाही लागणार आहे, पण कन्सेप्ट लागेल. कंपोजिट फंक्शनचे जे कन्सेप्ट आहे त्याचा यूज करायचा आणि त्याच्यानुसार जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि 6 जे 3 क्वेश्चन्स आहेत ते रिलेटेड टू एक याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला फक्त क्वेश्चन कळाला तरी सर्व प्रॉब्लेम्स व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. म्हणजे फार काही अवघड असं काही नाहीये त्याच्यात, फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची. ह्या पहिल्या क्वेश्चन मध्ये एक टेबुलर फॉर्म दिलेला आहे, म्हणजे एक टेबल दिलेला आहे आणि क्वेश्चन सुरुवात कसं केले, ए टेबल ऑफ व्हॅल्यू. कुणाकुणाच्या व्हॅल्यूज आहेत त्या टेबलमध्ये, एफ, जी, एफ डॅश आणि जी डॅश अशा वेगवेगळ्या टर्मची व्हॅल्यू दिलेली आहे. डॅश इंडिकेट द डेरिव्हेटिव्ह, म्हणजे जी आपण dy बाय dx अशी टर्म लिहित होतो ती फक्त कशी इंडिकेट केली आहे त्यांनी, डॅशने. फंक्शन्स डॅश फंक्शन ऑफ y अशा पद्धतीने ती टर्म लिहिता येते. म्हणजे dy बाय dx मला अशाही पद्धतीने लिहिता येतं. तेच इथे इंडिकेट केलंय, फक्त व्हेरिएबल वापरताना इथे एक्स व्हेरिएबलचा यूज केलाय जो इथे दिसतोय आपल्याला. एक्स व्हेरिएबलचा यूज झालेला आहे आणि एक्सच्या काही व्हॅल्यूज दिल्या. व्हॅल्यू आहेत 2, 4 आणि 6 साठी जे फंक्शन असेल त्याच्या व्हॅल्यूज आणि त्याचा डेरिव्हेटिव्हचा जो टर्म आहे त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या. ह्या फंक्शनच्या व्हॅल्यूज आहेत आणि ह्या त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या. म्हणजे 2 जर एक्स ची व्हॅल्यू असेल तर फंक्शन येईल एफ ऑफ एक्स इज 1, जी ऑफ एक्स इज 6. एफ डॅश 2 ची व्हॅल्यू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज -3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ जी चं जे फंक्शन असेल त्याची व्हॅल्यू आहे 4. मग ही एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती 2 सबस्टिट्यूट करणार आहोत आपण. म्हणजे हे वाचताना कसं समजून घ्यायचं, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 अशा पद्धतीने. तसंच जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 6. नंतर एफ डॅश 2 साठी टर्म किती दिलेली आहे, -3. जी डॅश 2 साठी टर्म किती दिली आहे, 4. असं वाचताना वाचायचं, कारण ह्याचा यूज करून तुम्हाला हे जे प्रॉब्लेम्स क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून समजून घेताना हा टेबल कसा समजून घ्यायचा की एक्सच्या पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी हे जे टर्म्स दिलेले आहेत त्या आपल्याला बघायचे आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन जे आहे ते करायचंय. पण बेसिक कन्सेप्ट जी आहे ती आपली कंपोजिट फंक्शनचीच राहील आणि त्याच्यानुसार आपण सोल्युशन जे आहे ते आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूयात. पहिलं बघा, पहिल्या टर्मला फाइंडिंग काय दिलंय, इफ आर एक्स, फंक्शन आरच्या फॉर्म मध्ये दिलाय. आर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, कंपोजिट फंक्शन आहे, फंक्शन मध्ये फंक्शन आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, आर डॅश 2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. डॅश इंडिकेट द डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ह्या फंक्शनचा पहिल्यांदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावं लागेल आणि आलेल्या आन्सर मध्ये मग 2 एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 2 सबस्टिट्यूट करून त्याचं सिम्प्लिफिकेशन जे होत असेल त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन पूर्ण करणार आहोत. पहिल्यांदा गिवन लिहून काढूयात. पहिले एक आकडा टाकूयात. पहिलं फाइंडिंग आपण कंप्लीट करतो. गिवन काय, आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, ही टर्म गिवन आहे. ह्याला आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. कंपोजिट फंक्शनचा जसं आपण डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच पद्धतीने 1 बाय 1 डेरिव्हेटिव्ह आपण कन्सिडर करणार आहोत. ही इंडिकेट होईल टर्म डॅशने. आपण dy बाय dx जे लिहित होतं तर त्याच्याऐवजी काय लिहिणार, डॅशनी ती टर्म इंडिकेट करणार. सो लेफ्ट हँडचा डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झाला. आता राईट हँड मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कंपोजिट जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण नंतर कन्सिडर करतो त्याच पद्धतीने करूया. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जी आहे व्हॅल्यू ती पहिले ऍज इट इज इंटू डॅशच्या फॉर्म मध्ये पुढचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो इंडिकेट करायचा.
बेसिक लक्षात येत असेल ना तर हे लगेच लक्षात येईल, काही वेगळं नाही आहे, फक्त इंडिकेशन मात्र थोडेसे बदललेत. कारण इंडिकेशन पूर्वी आपण डेरिव्हेटिव्हचा डी लिहून करायचो, इथे ती व्हॅल्यू डॅश म्हणून आपल्याला इंडिकेट करायची. ही जी टर्म आहे ती तयार झाली, जी आपल्याला हवी आहे डेरिव्हेटिव्हची ती टर्म तयार झाली आहे. पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह फॉर 2 पाहिजे. जे एक्स ची व्हॅल्यू जर 2 असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे ह्या पूर्ण एक्सप्रेशन मध्ये आपल्याला पुट काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू 2 ही टर्म पुट करायची आहे. सो पुट करूया. पहिली टर्म व्हॅल्यू येईल r'2, जी कॅल्क्युलेट करायची होती तीच व्हॅल्यू आपल्याला मिळाली, f'(g(2) इंटू g'2. आता प्रत्येक टर्म साठी जे टेबल नुसार व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण लिहून काढूयात. पहिल्यांदा ही व्हॅल्यू जी आतल्या फंक्शनची आहे ती चेक करा, g(2) म्हणजे जी ची व्हॅल्यू आपल्याला फंक्शनची 2 साठीची चेक करायची. सो 2 साठी फंक्शन काय दिलेलं इथे, व्हॅल्यू आहे त्याची 6, ती व्हॅल्यू आपण इथे इंडिकेट करूया, f'6. पूर्ण ह्या टर्मची मी व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. आता पुढची टर्म आहे g'2. सो g'2 साठी g' ची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. ती व्हॅल्यू आता मी इथे सबस्टिट्यूट करेन, इंटू 4. कन्व्हिनियंट साठी मी ब्रॅकेट घालून घेतला कारण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये ही टर्म आहे. आता पुढची टर्म कशी आहे, फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, पण 6 साठी आहे. सो f'6, f'6 कुठे आहे, डॅशची टर्म फंक्शनची इथे आहे आणि 6 इथे आहे. सो f'6 म्हणजे टर्म किती येईल, -4. सो f'6 ची व्हॅल्यू आहे -4 इंटू 4, मल्टिप्लिकेशन करा, टर्म येईल 16 आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. लॉजिकली खरंच सोपं आहे खूप, पण टेक्निकली लिहिताना थोडस तुम्हाला काळजी घ्यावी लागते. टर्म जी आहे टेक्निकली व्यवस्थित लिहायची, म्हणजे व्हॅल्यू त्यातलं शोधून त्या व्हॅल्यू आपल्याला इथे सबस्टिट्यूट करता येतात. आणि हे करत असताना जे गिवन फंक्शन आहे त्या गिवन फंक्शनला डिफरन्शिएट करायचं, सुरुवातीला कंपल्सरी डिफरन्शिएट करून घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आलेली असेल त्या व्हॅल्यू मध्ये जो एक्स सांगितलेला आहे तो सबस्टिट्यूट करायचा, त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन करायचं. हे सिम्प्लिफिकेशन करत असताना टेबल मधल्या ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला लागतात त्या व्यवस्थित बघायच्या, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत न्यायच्या आणि सिम्प्लिफिकेशन करत जायचं. या पद्धतीने आपण जे पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे यातली पहिली टर्म सिमिलर वेनी सगळेच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. क्वेश्चन नंबर 5, 6 वगैरे जे आहेत ते अशाच टेक्निकने सॉल्व्ह करायचे, फार काही वेगळं नाहीये, फक्त तिथे टेबल नाहीये. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये टेबल नाहीये, डायरेक्ट व्हॅल्यू इथून चालू केलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपण नंतर सॉल्व्ह करूया. आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्यातला तोच बघूया. सो कॅपिटल आरच्या फॉर्म मध्ये जे गिवन आहे ते लिहून काढूया आणि त्याला डिफरन्शिएट करूया, कारण आपल्याला फाइंड काय करायची, व्हॅल्यू काय दिली आहे, r(x) इज इक्वल टू g(3 + f(x). अशा फॉर्म मध्ये हे कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे. फाइंड r'4 साठी आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती नंतर फाइंड आउट करूया. सुरुवातीला गिवन लिहून काढूया, r(x) इज इक्वल टू g(3 + f(x). आणि ह्या टर्मला इथे डिफरन्शिएट करूया गिवनला विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. सो हे जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह येईल r'(x) इज इक्वल टू कंपोजिट फंक्शनचा जसा डेरिव्हेटिव्ह घेतो तसंच पहिला डेरिव्हेटिव्ह g'(3 + f(x) ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन आतलं कुठलं आहे, 3 + f(x) ते लिहून काढलं. आता ही टर्म आहे तशीच लिहिता येईल आणि डेरिव्हेटिव्ह फक्त ह्या टर्मचा आपल्याला कन्सिडर करायचा आहे, तो कन्सिडर करूया. 3 + f(x) इंटू 3 साठी डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतो. सो 0 प्लस फक्त ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डॅशने आपण इंडिकेट करतो, तसंच f'(x) ने ती टर्म इंडिकेट होईल आणि हेच आपलं जे फायनल आन्सर असेल ते येईल. आणि ह्याच्यामध्येच पुढचं जे फाइंडिंग आहे
त्याच्यानुसार टर्म आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. म्हणजेच हा डेरिव्हेटिव्ह इथे कम्प्लीट झाला. आर डॅश एक्स साठीचा हा डेरिव्हेटिव्ह मिळाला. फाइंड काय करायचंय आपल्याला? फाइंड आर डॅश 4 करायचंय. सो एक्स ची व्हॅल्यू या केसमध्ये आहे 4. सो पुट एक्स इज इक्वल टू 4. ही व्हॅल्यू इथे पुट करूया. आर डॅश 4 इज इक्वल टू जी डॅश 3 प्लस एफ ऑफ, जिथे जिथे एक्स दिसतोय मला तिथे मी काय करणार? 4 सबस्टिट्यूट करणार इंटू एफ डॅश 4. आता चेक करा फंक्शन काय काय आहे त्या टर्म साठी आणि त्या व्हॅल्यूज आपण घेत जाऊया. सो एफ डॅश 4 डेरिव्हेटिव्हची 4 साठीची टर्म. सो डेरिव्हेटिव्हची 4 साठीची एफ डॅश ची जी व्हॅल्यू आहे ती या केसमध्ये आहे 5. म्हणजे इथली जी टर्म आहे ना ती 5 आपण लिहून काढली. एफ डॅश 4 सॉरी एफ ऑफ 4 आहे. सो 4 साठी फंक्शन काय दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. ती व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे लिहून काढूया. जी डॅश 3 प्लस आहे व्हॅल्यू 3. सो जी डॅश ऍडिशन होईल 3 प्लस 3 6. जी डॅश 6 इंटू 5. आता जी डॅश 6 ची टर्म आहे का आपल्याकडे? सो 6 साठी आहे टर्म. सो डॅश साठी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय आहे? जी डॅश साठी इट इज 7. सो 7 इंटू 5 मल्टिप्लिकेशन करा आणि जी व्हॅल्यू येईल तेच आपलं फायनल आन्सर असेल. आर डॅश 4 साठी टर्म आली 35. सेम वेनी जसं मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच करायचं. गिव्हन टर्मला डिफरन्शिएट करायचं आणि कुठल्या व्हॅल्यूसाठी ती टर्म कॅल्क्युलेट करायची, ती व्हॅल्यू नंतर एक्स ची सबस्टिट्यूट करायची. टेबलनुसार त्या टर्म शोधायच्या आणि एक एक टर्मच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या घेत जायच्या आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन कम्प्लीट करायचं. सिमिलर वेनी आपण पुढचंही थर्ड जे एक्झाम्पल आहे त्यातलं तेही बघूयात. टर्म आहे एस साठी, स्मॉल एस आहे तो, कारण पुढच्या ह्याच्यामध्ये कॅपिटल एस दिलेला आहे. एस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 9 आहे हा मायनस एफ ऑफ एक्स. सो 9 मायनस एफ ऑफ एक्स हे कॉम्पोजिट फंक्शन आहे आणि त्याच्यासाठी जी फंक्शनची व्हॅल्यू आहे ती बघूयात आपण आता. डिफरन्शिएट करूया या टर्मला विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आता डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. एफ डॅश एक्स कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्यांदा फंक्शनचा कॉम्पोजिट फंक्शन 9 मायनस एफ ऑफ एक्स ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट टर्म 9 मायनस एफ ऑफ एक्स. सो ह्यात फक्त टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ही टर्म ऍज इट इज लिहायची. इथे 9 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मग फक्त डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आपल्याला? फंक्शनचा, जो डॅशने आपण इंडिकेट करणार आहोत. फर्स्ट टर्म ऍज इट इज 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू 0 मायनस एफ डॅश एक्स. सो 0 मायनस एफ ऑफ एक्स इज मायनस एफ डॅश एक्स. ही टर्म राहिली आहे. त्यातला हा जो मायनस साइन आहे तो आपण पुढे घेऊया, जागेवर ठेवला तरी चालतो, पण मायनस साइन मुळे घोळ होतो आणि टर्म काय होते मग आपली चुकत जाते. मग ब्रॅकेट कंपल्सरी टाकावं लागेल जर मायनस साइन तुम्हाला तिथेच जागेवर ठेवायची असेल तर. अदरवाइज ती मायनस साइन आपण पुढे लिहूया. मायनस एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. ही जी टर्म आहे ह्याच्यामध्ये आता व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला सबस्टिट्यूट किती करायची आहे ते चेक करूया. सो आपल्याला फाइंड काय करायचंय? फाइंड एस डॅश 4 करायचा. सो एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 4 पुट करायची आहे. लेफ्ट हँड राईट हँड जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे तिथे आपल्याला 4 ने ती टर्म रिप्लेस करायची आहे. आणि आता 4 साठी टेबलनुसार ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 1 बाय 1 आपण बघूया. मायनस एफ डॅश 9 मायनस एफ ऑफ 4. सो एफ ऑफ 4 साठी व्हॅल्यू आहे 3. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. एफ डॅश 4 डॅश साठी व्हॅल्यू आहे 5. ती व्हॅल्यू इथे पुट करूया इंटू 5. सिम्प्लिफिकेशन मायनस एफ डॅश 6 होईल इंटू 5. एफ डॅश 6 पण टेबल वरून आपल्याला शोधावं लागेल.
साठी डॅशची जी व्हॅल्यू आहे ती आहे -4. सो -4 इंटू 5. हा मायनस मायनस प्लस होईल आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सो आन्सर येईल आपलं 20. स्मॉल एस ऑफ 4 इज 20. हे फायनल आपलं आन्सर जे आहे ते या पद्धतीनेच आपल्याला मिळालं. एक एक्झाम्पल लक्षात आलं ना, सगळेच ऑटोमॅटिक लक्षात येतात, कारण कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा पहिल्या फंक्शनचा, नंतर दुसऱ्या फंक्शनचा, आतल्या जेवढे फंक्शन्स व्हॅल्यू असतात त्यांचे आपण डेरिव्हेटिव्ह फॉर्म जे आहेत ते कन्सिडर करतो. सिमिलर वेनी जे शेवटचं एक्झाम्पल आहे त्यातलंच क्वेश्चन नंबर 4 मधलं ते बघूया आणि त्यालाही डिफरन्शिएट करूया. टर्म गिवन आहे, कॅपिटल हा एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. देन फाइंड एस डॅश 6. नंतर आपण ते फाइंड आउट करूया. पहिले ह्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जसा घेतो आपण, पहिल्यांदा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, आतलं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा. आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आता आपण घेऊया खाली, जी डॅश जी ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स. हे जे आहे ते आपल्याला डेरिव्हेटिव्हचं आन्सर मिळालं. आता व्हॅल्यू कुठली पाहिजे आपल्याला, फाइंड एस डॅश 6 साठी, म्हणजे पुट एक्स इज इक्वल टू टर्म 6 पुट करायची. जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे तिथे मी 6 जो आहे तो पुट करणार आणि टर्म आता रिराईट करायचे. जी ऑफ 6 साठी टर्म किती आहे ते शोधावं लागेल आपल्याला. जी ऑफ 6 व्हॅल्यू किती येते, 2. सो जी डॅश इथे टर्म येईल 2. जी डॅश 6 साठी, जी डॅश 6 साठी इथे टर्म आहे 7. ते व्हॅल्यू इथे लिहून काढूया, विच इज 7. परत जी डॅश 2 चा, सो जी डॅश 2, जी डॅश 2 साठी टर्म आहे 4. ती व्हॅल्यू इथे लिहून काढूया, 4 इंटू 7. एस डॅश 6 टर्म आहे मल्टिप्लिकेशन 28 आणि हीच आपली फायनल आन्सर व्हॅल्यू असेल. या पद्धतीने सर्व एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. हा आहे क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स 4 होते आणि त्याला आपण प्रत्येक फंक्शन हे कसं आहे, कंपोजिट फंक्शनच्याच फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि पर्टिक्युलर त्याचं जे आन्सर आहे ते फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ टेबल. टेबलचा यूज केलाय आपण आणि त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करून त्याचं सिम्प्लिफिकेशन करून घेतलेलं आहे. सिमिलर वेनी पुढचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो पण आता आपण बघूयात. पुस्तकं असतील तर पुस्तकामध्ये बघायचं, कंपल्सरी हे सगळं लिहून काढायचं. मी लिहित असताना लिहा, नाही तर पॉज करायचा. व्हिडिओ पॉज होतो तुमचा, तो पॉज करायचा आणि पर्टिक्युलर लाईनवरचं सगळं जे आहे ते लिहून काढायचं. वह्या तयार करा, लिहून काढा सगळं जे आहे ते. सो क्वेश्चन नंबर 5 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 5 आहे याचा, assume that क्वेश्चन नंबर 5, assume that टर्म आहे गिवन म्हणूनच मी लिहिते ही टर्म काय आहे, एफ डॅश 3 व्हॅल्यू आहे -1, जी डॅश 2 टर्म आहे 5 अँड जी ऑफ 2 ची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 3. अजून गिवन काय तर y ऑफ फंक्शन जे आहे ते कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये दिलंय, y ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स असं हे कंपोजिट फंक्शन गिवन दिलेलं आहे. आणि मग फाइंड काय करायचं, देन फाइंड काय आपलं dy बाय dx ऍट म्हणायचं ह्याला आणि खाली ऍट लिहायचं, ऍट एक्स इज इक्वल टू 2 साठी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. नेहमी हे वाचताना कसं वाचायचं, dy बाय dx ऍट एक्स इज इक्वल टू 2 साठी जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट आपल्याला करायची आहे. आणि हे करत असताना
जे गिवन दिलेलं आहे ते गिवन आपण अज्युम म्हणून अज्युम दॅट असं दिलेलं आहे, पण ते आपण गिवन म्हणून लिहून काढलं की फंक्शन जे गिवन आहे त्याला मगाशी केलं तसंच डिफरन्शिएट करायचं. कंपोजिट फंक्शनचा फॉर्म आहे हा, ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ने. डेरिव्हेटिव्ह काय होईल याचा, dy बाय dx इज इक्वल टू कंपोजिटच्या पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय dx ऑफ फंक्शन. आतलं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ही टर्म आहे तशीच, डेरिव्हेटिव्ह इंडिकेट होईल फक्त डॅशने. एफ डॅश जी ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स. हा फरक लक्षात आला असेल, मगाशी हे मी डॅशने इंडिकेट केलं होतं कारण आपल्याला फंक्शन डॅशच्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करायचं होतं. आता मी इंडिकेट कसं केलंय ह्याला, डीवाय बाय डीएक्सच्या फॉर्म मध्ये, कारण आपल्याला फाइंडिंग पण तसंच पाहिजे. सो हे लॉजिक लक्षात घ्यायचं की कधी डॅश यूज करायचा आणि कधी आपल्याला डी वाय बाय डी एक्सच्या किंवा डेरिव्हेटिव्हचा डी लिहून ते सिम्प्लिफिकेशन करायचं. इथे डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म होता म्हणून मी इथे डी वाय बाय डी एक्स लिहिला. इथे मात्र डॅशच्या फॉर्म मध्ये गिवन आहेत सगळ्या टर्म्स आपल्याला, म्हणून लिहिताना मी इथे कसे लिहिले, डॅशच्या फॉर्म मध्ये टर्म्स लिहिल्या. हा फरक लक्षात आला पाहिजे आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता आले पाहिजे. सो हा आपला डेरिव्हेटिव्ह इथे कम्प्लीट झालाय, पण आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह ऍट द एक्स इज इक्वल टू 2 साठी पॉइंट साठी पर्टिक्युलर फाइंड आउट करायचा आहे. सो इथे आपण पुट करूया एक्स इज इक्वल टू 2 आणि ही टर्म कशी लिहायची मग, डी वाय बाय डी एक्स ऍट एक्स इज इक्वल टू 2. जिथे जिथे एक्स दिसत आहे तिथे 2 सबस्टिट्यूट होईल. एफ डॅश जी ऑफ 2 इंटू जी डॅश 2. आणि आता जे गिवन दिलेलं आहे त्याच्यामधून व्हॅल्यूज लिहूया. जी ऑफ 2, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, एफ डॅश 3 इंटू जी डॅश 2. सो जी डॅश 2 ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 5. ती सबस्टिट्यूट केली की एफ डॅश 3 पण आपल्याला लागेल. एफ डॅश 3 जी टर्म दिलेली आहे ती आहे -1 इंटू 5. आन्सर काय येईल आपलं, -5. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स ऍट एक्स इज इक्वल टू 2 साठी आन्सर आलाय आपला -5. जे मागं केलं तेच केलंय, फक्त इथे टॅब्युलर फॉर्म नाहीये. इथे ती व्हॅल्यू पर्टिक्युलरली वेगवेगळे टर्म्स गिवन दिलेले आहेत आपल्याला. कंपोजिट फंक्शनचाच फॉर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. फरक फक्त इतका आहे की इथे डी वाय बाय डी एक्स लिहिलं कारण फाइंडिंग तसं होतं. फाइंडिंग मध्ये डॅशच्या फॉर्म मध्ये पण असू शकतं, म्हणजे वाय डॅश जर असतं सेम हेच आन्सर, पण लिहिताना ही टर्म कशी लिहितात, वाय डॅश ऍट एक्स इज इक्वल टू 2 अशीही लिहिली जाते, किंवा मगाशी जसं आपण सॉल्व्ह केलं असंही लिहिलं जातं. म्हणजे हे असं लिहिलं जाईल, असं लिहिलं जाईल किंवा असं लिहिलं जाईल, कसंही लिहिलं असेल तरीही आपल्याला शेवटी हेच आन्सर मिळणार आहे. म्हणजे टाईप फक्त वेगवेगळे लिहिण्याचे आहेत, पद्धती वेगवेगळ्या आहेत लिहिण्याच्या, पण जे सोल्युशन सॉल्व्ह करायचं आपल्याला ते सोल्युशन एकाच मेथडनी सॉल्व्ह होईल एवढं लक्षात घ्यायचं. ह्या कुठल्याही व्हॅल्यू कशाही दिल्या आणि कशाही फॉर्म मध्ये असल्या तरी बघण्याचं आणि ते समजून घेण्याचं जे आपला सवय असते ना ती व्हेरियस टाईपची पाहिजे, वेगवेगळ्या टाईपची आपल्याला ती सवय असली पाहिजे. आणि तसं जसं आपल्याला आकलन व्हायला पाहिजे, समजलं पाहिजे की अरे हे डॅश आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हचं, हे जर सिम्पल आहे म्हणजे नुसतं असं डॅश दिला आणि ऍट द पॉइंट साठी नाही तर फक्त तो डीवाय बाय डी एक्स होते, हे लॉजिकली आपल्याला लक्षात आल्या पाहिजे टर्म्स. हे जसं सॉल्व्ह केलंय पण एक्झाम्पल सिमिलर वेने पुढचंही क्वेश्चन नंबर जो 6 आहे तो याच वेने आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 साठी टर्म जी गिवन आहे ती आहे इफ. सो गिवन मी डायरेक्टली ते क्वेश्चन वाचते मात्र, आणि जे काही गिवन असेल ते तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. क्वेश्चन नंबर 6 इफ म्हणजे गिवन दिलेला आहे h ऑफ x, फंक्शन दिलंय डायरेक्ट, h ऑफ x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4f ऑफ x प्लस 3g ऑफ x हे दिलेलं आहे. अजून गिवन आहे, गिवन h ऑफ 1 सॉरी f ऑफ 1 आहे
f of 1 is 4, g of 1 is 3, f dash 1 is 3, g dash 1 is 4 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे h dash 1 ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे उरलेल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला गिवन आहे मग अशी केलं तसं सिमिलर वेनी आपण सिम्प्लिफिकेशन करूया आणि सिम्प्लिफिकेशन मध्ये हा जो गिवन आहे तो मी परत एकदा लिहून काढते कारण ह्याला डिफरन्शिएट करायचंय स्क्वेअर रूटची टर्म आहे आणि स्क्वेअर रूट मध्ये म्हटलं की आपला फॉर्म्युला जो आहे तो लगेच आठवायचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कुणाचा येईल रूट साठी येईल लगेच फॉर्म्युले क्लिक झाले पाहिजे लगेच आठवायला पाहिजे की कंपोजिट फंक्शन आहे मग रूटची व्हॅल्यू आणि नंतर आतल्या फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायचं म्हणजे पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल एफ ऑफ फंक्शन ह्याचा जो आपला फॉर्म्युला आहे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन हा पहिल्यांदा फॉर्म्युला इथे कन्सिडर होईल आणि नंतर आतला जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत फॉर्म्युले लक्षात आले ना तर प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह होतात फॉर्म्युले लगेच क्लिक व्हायला पाहिजे की काय आहे टर्म कशी सुरुवात झालेली आहे त्या टर्म नुसार व्हॅल्यू आपल्याला कशा लिहायच्या आहेत with respect to x h dash x is equal to 1 upon आपला बेसिक फॉर्म्युला 2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन जे आहे ते जसंच्या तसं लिहून काढायचं 3 of g of x into derivative of function so d by dx of function is 4f of x plus 3 g of x आपल्या फंक्शनचा आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पहिली जी टर्म आहे ती आहे तशीच सो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 4f of x plus 3g of x as it is into आता व्हॅल्यू घ्या पहिला 4 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज राहील डॅश फक्त इंडिकेट करायचा f डॅश x प्लस 3 डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण u प्लस v चा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर झालाय आपला केलाय आपण कम्प्लीट आता दुसऱ्या टर्मचा 3 कोएफिशियंट असल्यामुळे ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन g डॅश x ही झाली पूर्ण टर्म तयार फक्त कन्व्हिनियन्स साठी ही टर्म आपण न्यूमरेटरला लिहूया आणि ही डिनॉमिनेटरला बस एवढंच करायचंय आपला डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 4f of x plus 3g of x ही h dash x ची व्हॅल्यू आता ह्या व्हॅल्यू नुसार फाइंड काय करायचं आपल्याला h dash 1 करायचंय म्हणजे x ची व्हॅल्यू आपण पुट काय करणार आहे 1 सो पुट x is equal to 1 h dash 1 जिथे जिथे x दिसतोय ह्या स्टेप मध्ये जिथे जिथे x दिसतोय तिथे मी 1 ने टर्म रिप्लेस करेन 4 f dash 1 plus 3 g dash 1 upon 2 square root of 4 f of 1 plus 3 g of 1 आणि सगळं गिवन आहे आपल्याला सगळ्या पर्टिक्युलर फंक्शनच्या व्हॅल्यूज आणि त्याचा डेरिव्हेटिव्हच्या पण व्हॅल्यूज गिवन आहे त्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करूया आणि मग सिम्प्लिफिकेशन करूया सो 4 f dash 1 डॅश कुठे आहे इथे सो टर्म दिली आहे 3 प्लस 3 ऑफ g dash 1 सो टर्म आहे 4 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू f of 1 टर्म काय 4 प्लस 3 इंटू g of 1 ची व्हॅल्यू आहे 3 ती पुट करू सिम्प्लिफिकेशन करा 12 plus 12 upon 2 square root of 16 plus 9 so 24 upon 2 square root of 25 फक्त ऍडिशन आणि जे काही सिम्प्लिफिकेशन आहे ते आपण करतोय भाग जातोय ह्या टर्मला तो घालूया आणि इथे रूट आपल्याला माहितीये परफेक्ट स्क्वेअर रूट आहे सो 12 upon इथे टर्म येईल 5 आणि हीच आपली व्हॅल्यू जी आहे h dash 1 ची ती फायनल व्हॅल्यू असेल सो इथे भाग घालला आणि ही व्हॅल्यू 12 आली इथं परफेक्ट स्क्वेअर रूट 5 आणि 12 upon 5 हे जे आन्सर आहे ते आपल्याला आन्सर मिळालं f dash 1 चं ठीक आहे
असे जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते आता तुम्ही सॉल्व्ह करा, कारण ऍक्टिव्हिटी म्हणूनच दिलेले आहेत ते सोपे प्रॉब्लेम्स आहेत. पुढच्या तासाला आपण पुढची कन्सेप्ट जी आहे डेरिव्हेटिव्हची ती बघणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्हच्या एका कन्सेप्ट वरून दुसऱ्या कन्सेप्टला तुम्हाला सुरुवात केली जाते. त्यामुळे कंपल्सरी सर्व व्हिडिओ सिक्वेन्सली बघायचे. असं अजिबात नाही करायचं की आज एक वेगळाच व्हिडिओ बघितला आणि उद्या नाही बघितला आणि परवा एक वेगळाच व्हिडिओ बघितला, तसं करायचं नाही. सिक्वेन्स मी नेहमी दिलेला असतो. मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते तेव्हा पण सिक्वेन्सलीच दिलेला आहे. सिक्वेन्सली बघा. कधी पण तुम्ही बघितला म्हणजे दिवसभरातनं कधीही बघितला ना तरी चालतो, पण त्या दिवसातनं तुम्हाला सिक्वेन्स लक्षात आला पाहिजे. तर सिक्वेन्सली नेहमी व्हिडिओ जर बघितले तरच डेरिव्हेटिव्ह पूर्ण चॅप्टर लक्षात येईल. अदरवाईज तुम्हाला कधीही काही बघून चालणार नाही, काहीच लक्षात पण येणार नाही, मी काय सांगते ते पण समजणार नाही. त्यामुळे सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. प्रत्येक चॅप्टर बघत असताना किंवा प्रत्येक कन्सेप्ट बघत असताना सिक्वेन्सली बघा. ही जर कन्सेप्ट कंपोजिट फंक्शनची लक्षात आली ना, पुढच्या फंक्शन्ससाठी वेगळी टर्म आहे, पण कंपोजिट फंक्शन त्याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे कंपोजिट फंक्शन शिकला की आता शेवटपर्यंत तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. पुढची कन्सेप्ट शिकला की कंपोजिट आणि पुढची इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आहे ते शिकून मग पुढची कन्सेप्ट, जे सगळ्या कन्सेप्ट एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. त्यामुळे सगळं जे बेसिक पासून अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित करत गेलात तर मग लगेच हा चॅप्टर खूप सोपा आहे, पण लगेच लक्षात येतो. फक्त कन्सेप्ट एकामधून दुसऱ्यामध्ये जात असताना आपल्याला त्या सगळ्या समजणं गरजेचं आहे. पुढच्या तासाला आपण वेगळे कन्सेप्ट आणि वेगळ्या पद्धतीने त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहोत.